स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 15 फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री. आणि महाशिवरात्री हा दिवस देवादिदेव महादेवांच्या भक्तीचा सर्वात मोठा दिवस आणि उत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो. या दिवशी शिव आणि शक्तीचं मिलन झालं अशी पवित्र रात्र. या वर्षी महाशिवरात्रीचं महत्व काय आहे, त्याचबरोबर आपण रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करावा, त्याचप्रमाणे पूजेची योग्य पद्धत काय असणार आहे आणि आपल्या घरातील 3 पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीये, कारण की खाल्ले तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप करावा लागेल. आता कोणते 3 पदार्थ आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा खायचे नाही अशी सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, महाशिवरात्रीचा दिवस जो आहे तर तो अतिशय अत्यंत शुभ आणि तितकाच प्रभावशाली महत्वाचा आहे. या दिवशी आपण होईल तेवढी सेवा देवादिदेव महादेवांची करायची असते. या सेवेमुळे, उपासनेमुळे, उपायांमुळे देवादिदेव महादेवांची कृपा आपल्यावरती निश्चितच होत असते. फक्त श्रद्धा असावी. उपाय करत असताना आपण किती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तर बघा मित्रमैत्रिणींनो, महाशिवरात्री ही का साजरी केली जाते याची 2 मुख्य कारणे आहेत. ज्यामध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे शिव आणि पार्वती यांचा विवाह. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतींचा विवाह सोहळा जो आहे तर तो संपन्न झाला होता असं देखील मानलं जातं. दुसरं कारण म्हणजे ब्रह्मांड रक्षण समुद्र मंथनातून निघाले. हलाहल विष प्राशन करून देवादिदेव महादेवाने जगाला विषापासून वाचवलं होतं. तोच हा दिवस आणि या दिवशी देवादिदेव महादेवांची उपासना केल्याने मनुष्याला मानसिक शांती, आरोग्य, मोक्ष प्राप्ती होते असं देखील शास्त्र सांगतं. महाशिवरात्र साजरी करायची असेल तर 4 मुख्य पायऱ्या असतात. त्यामध्ये पहिलं म्हणजे उपवास. सकाळी लवकर उठून स्नान करून पूर्ण दिवसाचा उपवास करावा. हा उपवास केवळ अन्नाचा नसून मनातील वाईट विचारांचाही असावा. दुसरा म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री लवकर झोपू नये. रात्रीच्या 4 प्रहरामध्ये पूजा किंवा ध्यान, मंत्र जप केल्याने 1000 पटीने जास्त पुण्यफळ जे आहे तर आपल्याला ते प्राप्त होत असतं असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तिसरा म्हणजे मंत्र जप. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र, या मंत्राचा सतत जप करावा. गोरगरिबांना अन्न किंवा वस्त्रदान करणे या दिवशी अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर महाशिवरात्रीला शिवलिंगावरती रुद्राभिषेक हा आवर्जून करावा. रुद्राभिषेक त्यासाठी शिवलिंग एका ताटामध्ये ठेवा, तामणामध्ये ठेवा. समोर दिवा धूप लावून घ्या. अभिषेक करण्यासाठी पाणी, दूध, दही, तूप, साखर, पंचामृत तयार ठेवा. आता तुम्हाला पंचामृत तयार करणं शक्य नसेल तर मग गाईचं कच्चं दूध तुम्ही घेऊ शकता किंवा शुद्ध पाण्याने देखील अभिषेक जो आहे तर तो करू शकता. त्यानंतर क्रमाने दूध, दही, तूप, मध, शेवटी परत साखरेच्या पाण्याने अभिषेक करा. अभिषेक करतच असताना रुद्राष्टकम किंवा शिव महिमा सूत्र म्हणावं. जर सूत्र तुम्हाला येत नसेल किंवा म्हणणं शक्य नसेल तर मग मनामध्ये फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा षडाक्षर मंत्र जो आहे तो म्हणजे श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. अभिषेक झाल्यावरती शिवलिंग स्वच्छ करून त्यावरती तुम्हाला भस्म, पिवळं चंदन लावायचं आहे. लाल चंदन लावू शकता. अखंड अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण कराव्या. महत्वाचं म्हणजे बेलपत्र, क्षमीपत्र वाहताना ते फाटलेलं नसावं किंवा
किंवा त्याची 3 पानं अखंडित असावी। जर तुम्हाला शक्य असेल तर रात्रीच्या 4 प्रहारात 4 वेगवेगळे अभिषेक करू शकता। पहिला प्रहर जो आहे तर दुधाने अभिषेक करायचा आहे, दुसऱ्या प्रहरमध्ये दह्याने अभिषेक करायचा आहे, तिसऱ्या प्रहरमध्ये तुम्हाला तुपाने अभिषेक करायचा आहे आणि चौथा प्रहर जो आहे तर त्यामध्ये तुम्हाला मध किंवा मग उसाचा रस जो असतो ना तर त्याने तुम्ही अभिषेक करू शकता। हा काळ निश्चित काळ हा महाशिवरात्रीचा सर्वात महत्वाचा आणि शुभ तितकाच उत्तम मानला जातो, कारण की शास्त्रानुसार याच काळात भगवान शिव शिवलिंगाच्या रूपात प्रगट झाले होते। हा काळ मध्यरात्रीचा असतो, जेव्हा निसर्गातील ऊर्जा सर्वोच्च स्तरावर असते। यावेळी केलेली पूजा, साधना किंवा मंत्रजप इतर कोणत्याही वेळेपेक्षा कितीतरी हजार पटीने अधिक फलदायी ठरते। 2026चा निश्चित काळ हा 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:05 पासून ते 1:01 असणार आहे। या काळात देवादिदेव महादेवांना अभिषेक करणं, ओम नमः शिवाय जप करणे सर्वात अतिशय उत्तम मानले जाते। महाशिवरात्रीची रात्र 4-5 भागामध्ये विभागलेली असते, ज्याला प्रहर म्हणतात। प्रत्येक प्रहरात महादेवांची पूजा केल्याने जीवनातील सगळे अडचणी, अडथळे, संकटे जे आहेत तर ते दूर होत असतात। हा प्रहर मानवी जीवनातील काम इच्छा दर्शवतो। यावेळी देवादिदेव महादेवांना दुधाचा अभिषेक करावा, यामुळे शारीरिक आरोग्य सुधारते आणि मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होतात। हा प्रहर अर्थसंपत्ती दर्शवतो। यावेळी देवादिदेव महादेवांना दह्याने अभिषेक करावा। त्याचप्रमाणे आर्थिक अडचणी दूर होताना जीवनात समृद्धी येते असं देखील सांगण्यात येतं। महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली पूजा जितकी फलदायी असते तितकेच काही नियम पाळणं देखील महत्वाचं असते। महाशिवरात्रीला 10 गंभीर चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नसतात। त्यामध्ये सर्वात मोठी चूक म्हणजे शिवलिंगाची पूर्ण गोल प्रदक्षिणा। शिवलिंगाचे सोमसूत्र म्हणजे जिथून अभिषेकाचं पाणी बाहेर येतंय ना ते कधीही ओलांडू नये, तिथूनच परत फिरावं, यालाच अर्ध प्रदक्षिणा म्हणतात। दुसरा म्हणजे तांब्याच्या पात्रातून पाणी वाहणे शुभ असते, मात्र तांब्याच्या त्यामधून दूध किंवा आपण पंचामृत जे अर्पण करतो ना शिवलिंगावरती तर हे विषा समान होते, म्हणून स्टीलचं किंवा चांदीचं वाटी, फुलपात्र जे आहे तर ते तुम्हाला वापरायचं आहे। चुकून सुद्धा तांब्याचं भांड, लोटा जो आहे तर तो घ्यायचा नाही। पाणी अर्पण करण्यासाठी तुम्ही घेऊ शकता, पण जे काय पंचामृत आहे ना तर त्यासाठी ते घेऊ नका। त्याचप्रमाणे नेहमी स्टील किंवा चांदीच्या पात्राचा वापर करावा। तिसरा म्हणजे हळद किंवा कुंकवाचा वापर। भगवान शिव हे वैराग्य आणि भस्म अंगाला लावणारे देव आहेत। हळद आणि कुंकू हे स्त्रीच्या सौभाग्याच्या संबंधित मानले जाते, म्हणून शिवलिंगाला हळदी कुंकू अर्पण करू नये। त्याऐवजी पांढरं चंदन, भस्म, पिवळं चंदन हे लावावं, कारण शिवाने ज्याला राक्षसाचा वध केला होता, ज्याची पत्नी वृंदा होती, तेव्हापासून महादेवाच्या पूजेत तुळस वर्ज्य आहे। महादेवाला फक्त बेलपत्र आणि शमीची वाहने प्रिय आहे। तुळस चुकूनही वापरू नका। तिसरा म्हणजे पौराणिक कथेनुसार केतकीच्या फुलाने ब्रह्मदेवाच्या असत्याला साथ दिली होती, म्हणून देवादिदेव महादेवाने केतकीच्या फुलाला शाप दिला। केतकीचं फूल म्हणजे चाप्याचं फूल मैत्रिणींनो, तर हे फूल आपल्याला अर्पण करायचं नाहीये। चंपक, चापा आपण असं म्हणू शकतो या फुलाला। महादेवाला अर्पण आपल्याला करायचं नाहीये हे चाफ्याचं फूल। हे बेलपत्र, आता बेलपत्र फाटलेलं किंवा छिद्र असलेलं नसावं, स्वच्छ आणि चांगलं बेलपत्र असावं। तांदूळ अखंड असावेत। तुकडा तांदूळ कणी पूजेमध्ये वापरू नका। देवादिदेव महादेवांना नारळ अर्पण केला जातो, पण शिवलिंगावरती नारळाच्या पाण्याने अभिषेक करू नये। नारळ हे श्रीफळ म्हणजे माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं। ते अर्पण केल्यानंतर विसर्जित केलं जात नाही, म्हणून ते शिवलिंगावर वाहत नाही बघा। त्यानंतर पूजेला बसताना अस्वच्छ कपडे घालू नका। तसेच काळ्या रंगाचे कपडे टाळावे। पिवळे किंवा पांढरे, हिरवे कपडे परिधान करावेत। महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये मांसाहार, कांदा, लसण टाळावा। सात्विक फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खावेत। केवळ तुम्ही उपाशी राहणे म्हणजेच उपवास नव्हे,
तर या दिवशी कुणाची निंदा करू नका, खोटे बोलू नका, रागावरती नियंत्रण ठेवा, मन शुद्ध ठेवा, तरच पूजेचं फळ मिळतं। बघा, महाशिवरात्रीला आपल्याला आपल्या घरातील या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नसतात। महाशिवरात्र हा ऊर्जेचा आणि सिद्धीचा दिवस मानला जातो। शास्त्रानुसार या दिवशी आपल्या घरातील काही विशिष्ट वस्तू दुसऱ्याला दिल्यास घरातील माता लक्ष्मी किंवा शुभ ऊर्जा बाहेर जाते अशी देखील मान्यता आहे। यामुळे या वस्तू चुकून सुद्धा कुणाला द्यायच्या नाही। त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू ती आहे म्हणजे पांढऱ्या वस्तू, घरातील दूध, दही, साखर। पांढरा रंग हा चंद्राच्या आणि महादेवाच्या संबंधित आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात कुणालाही दूध, दही किंवा साखर किंवा उसने उधार म्हणून देऊ नका। त्यानंतर काय होते, यामुळे घरातील सुख शांती कमी होते, मानसिक ताणतणाव वाढतो। दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मीठ। हे घरातील सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। या दिवशी मीठ दुसऱ्याला दिल्याने घरातील बरकत कमी होते। मीठ उसनं दिल्याने कर्ज वाढण्याची दाट शक्यता असते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते। तिसरा म्हणजे कात्री, सुरी किंवा टोकदार वस्तू। महाशिवरात्री हा प्रेमाचा आणि जोडण्याचा सण आहे। या दिवशी कुणालाही कात्री, सुरी, विडी किंवा यासारख्या टोकदार वस्तू देऊ नका। आता बघा की नेमके कोणते 3 पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा खायचे नाही। तुम्ही उपवास करत असाल किंवा मग समजा आरोग्याविषयी समजा तुम्हाला जर काही हे असेल जसं की बीपी असेल किंवा शुगर असेल तर तुम्हाला उपवास करणं झेपत नसेल, तुम्ही जेवत असाल त्या दिवशी, तर मग आपल्याला कोणते 3 पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला खायचे नाहीये। तुम्ही उपवास करा नका करू, तुम्हाला भगर जे आहे ना तर ती संपूर्णपणे या दिवशी वर्ज्य करायची आहे। महाशिवरात्र किंवा देवादिदेव महादेवांचा जो पण कोणता उपवास असेल म्हणजे सोमवार असेल, शिवरात्र असेल, प्रदोष असेल, या उपवासामध्ये भगर जी आहे तर ती पूर्णपणे वर्जी मानले जाते। त्यामुळे भगर ज्याला आपण वरई म्हणत असतो तर हा जो पदार्थ आहे तर तो आपल्याला चुकून देखील खायचा नाहीये। त्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे ते म्हणजे पांढरे मीठ, ज्याला आपण आपल्या घरामध्ये रोज भाजी मध्ये वापरत असतो, म्हणजे पिठामध्ये टाकत असतो, तर ते पांढरं मीठ जे आहे तर ते आपल्याला वापरायचं नाहीये। पांढऱ्या मिठाऐवजी आपल्याला सैंधव मीठ जे आहे तर ते वापरायचं आहे। ज्या वेळेस आपण उपवासांचे पदार्थ फराळ बनवतो ना त्यावेळी पदार्थामध्ये आपल्याला सैंधव मिठाचाच वापर करायचा। यानंतरचा समोरचा पदार्थ म्हणजे आपल्याला चुकून देखील सोयाबीन तेल किंवा सूर्यफूल तेल जे आहे तर ते वापरायचं नाही। त्याऐवजी आपल्याला शेंगदाणा तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे। अशा पद्धतीने उपवासाला हे 3 पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे। जर तुम्ही हे पदार्थ वर्ज्य केले नाही तर केलेल्या उपवासांचं फळ जे आहे तर ते कोणतंही आपल्याला प्राप्त होत नाही, कारण की सूर्यफुलाचं तेल, सोयाबीनचं तेल जे आहे तर ते चालत नाहीये। त्याचप्रमाणे पांढरं मीठ जे आहे तर ते देखील देवादिदेव महादेवांच्या उपवासाला चालत नाही। म्हणून आपल्याला या दिवशी हे 3 पदार्थ जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा खायचे नाहीये। सांगितल्याप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकता किंवा मग तुपामध्ये बनवू शकता फराळ। तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या चुका आहेत तर त्या करायच्या नाहीये। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट करून विचारू शकता। तर झालेली सेवा जी काय माझी छोटी मोठी आहे तर ती देवादिदेव महादेवांच्या चरणी रुजू करते। आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।